स्वस्तात मिळणाऱ्या टोमॅटो मागील भयानक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीस आणला जातो हे आता समोर आलं। नवी मुंबई एपीएमसी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला, मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। गोळा केलेले टोमॅटो नंतर किरकोळ बाजारामध्ये स्वस्तात विकले जात आहेत असंही दिसतंय। त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी कसा हा खेळ सुरू आहे हे आपण पाहतोय। या प्रकाराकडे बाजार समिती आणि प्रशासन मात्र दुर्लक्षच करत असल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, आपण पाहतोय हे सडके टोमॅटो दिसतायत तरी सुद्धा हे यावेळेस कॅरेटमध्ये भरले जात आहे आणि पुन्हा बाजारात आणले जात आहे। नेमकं काय घडतंय सविस्तर? मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा जर व्हिडिओ बघितल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आल्याचे दिसून येते। आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिलं जातं। आपण या व्हिडिओतून बघितलं एक माणूस जे आहे सडलेले जे टोमॅटो आहे, कारण 3 दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिराईक नसल्यामुळे जे व्यापारी आणलेला माल ते संपूर्ण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये टाकला जातो। अशा वेळेला किरकोळ बाजारामध्ये हा माल विकला जातो, कारण टोमॅटो हा नाशवंत म्हणून ओळखला जातो। अशा वेळेला संपूर्ण टोमॅटो जो आहे एपीएमसी बाजारपेठेच्या बाहेर फेकला जातो। मात्र किरकोळ व्यापारी जे आहेत हाच माल घेऊन किरकोळ बाजारामध्ये तो विकला जातो। त्यामुळे आरोग्याशी खेळण्याचं काम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी करतायत का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता दिसून येते। कारण हा किरकोळ माल छोटे व्यापारी जे आहेत ते घेऊन जाताना दिसून येत आहेत। त्यामुळे अशा प्रकारचा धक्कादायक व्हिडिओ जो आहे समोर आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण आरोग्याचे 3-13 होताना दिसून येत आहे। कारण हा जो टोमॅटो खाली फेकलेला आहे आणि पूर्ण नाशवंत आहे, हा टोमॅटो बाजारपेठेत किरकोळ बाजारपेठेमध्ये आणला जातो आणि तो विकला जातो मोठ्या दराने। अशा प्रकारचा हा व्हिडिओतून आपल्याला दिसून येते। त्यामुळे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार जो आहे अगदीच धन्यवाद विकास दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। आपण नवी मुंबई मधून ही लाईव्ह दृश्य जी आहेत ती बघत होतो। यामध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हे सडलेले टोमॅटो पुन्हा बाजारात आणले जात आहेत। तर यानंतर बातमी पावसासंदर्भातली आहे, कारण मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसानं विश्रांती घेतली आहे। मात्र हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय। मुंबईसह ठाण्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि असं असल्यानं यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दादर चौपाटीवरून मुंबईमधील वातावरणाचा आढावा आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवेंनी घेतला, बघूयात। पावसानंतर मुंबईमध्ये आज पावसाने विश्रांती घेतलेली आहे। सध्या मी दादरच्या चौपाटीवरती आहे आणि आपण आजचं वातावरण बघितलं तर पावसाची चिन्ह आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत नाहीत। मात्र हवामान खात्याने येलो अलर्ट खरं तर देण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे। मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी देखील संपूर्ण यंत्रणा अलर्टवर असल्याचं सांगितलं जात आहे। 2 दिवसापूर्वी झालेल्या मुंबईसह अनेक संपूर्ण राज्यभरामध्ये आपण बघतो जो पाऊस पडला त्याच्यानंतर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि त्याच्यानंतर संपूर्ण यंत्रणा सध्या अलर्टवरती आहे। कोणत्याही ठिकाणी जर पाऊस झाला तर रेस्क्यू टीम पोहोचणं असेल किंवा मग पाण्याचा निचरा करणं असेल, या सगळ्या गोष्टी कशा त्यासाठी त्याच्यावरती निवारण करता येईल ह्या सगळ्या समस्यांवरती या अनुषंगाने सुद्धा आपण पाहतो आहोत की संपूर्ण यंत्रणा अलर्टवरती आहे। प्रशासन देखील या संदर्भात वेळोवेळी माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये सुद्धा किनारपट्टीचा भाग असेल, मच्छीमार असतील, यांना सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि तशा पद्धतीने सध्या तरी पावसाची चिन्ह नाहीयेत, मात्र दिवसभरामध्ये पाऊस पडू शकतो आणि त्याच्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। यानंतर बातमी मोठी आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य प्रशासनातले डॉक्टर त्यांची उपायुक्त आणि वॉर्ड ऑफिसर होण्यासाठी सध्या धडपड सुरू आहे। उपायुक्त आणि वॉर्ड ऑफिसरसाठी आयुक्तांकडे आता 4 डॉक्टरांनी अर्ज केलाय। त्यात आरोग्य प्रशासनातले 5 डॉक्टर आधीपासूनच वॉर्ड ऑफिसर आणि उपायुक्त पदावर बसलेले आहेत। त्यामुळे नवीन नियुक्ती कशाला असा सवाल देखील उपस्थित होतोय। तर डॉक्टर आता काहीतरी 5 महानगरपालिकेमध्ये विभागामध्ये काम करतात, हॉस्पिटलमधले डॉक्टर, आणि दुसरे 4 अजून डॉक्टर लोकांनी अर्ज केलेले आहेत। म्हणजे आयुक्त महोदयांना इथून तिथून वशेला आणून सगळे वॉर्ड ऑफिसर आयुक्तच बसवायचे, आपले डॉक्टरच बसवायचे आहेत
आणि अशा लोकांना आयुक्त साहेब का पोस्टिंग देतात हाही क्वेश्चन मार्क आहे. आणि म्हणून मी एका डॉक्टरच्या विरुद्ध पत्र दिलेलं आहे, परंतु आयुक्त त्याच्यावर तो पत्र आता 15 दिवस कुठं आहे तेच मी शोधतोय. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज नाशिकमधून, कारण नाशिकमध्ये एका अज्ञात टोळक्यानं बारला थेट आग लावली. बाटलीत आणलेले ज्वलनशील पदार्थ टाकून ही आग लावलेली आहे आणि या संदर्भातला सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे. नाशिकच्या ITI सिग्नल परिसरामध्ये असलेल्या कुमार भारती बारला ही आग लावण्यात आली आहे. आग नेमकी का लावली याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. नाशिकमध्ये सातत्यानं गुन्हेगारी वाढत असल्याचं आपण पाहतोय. कधी गाड्यांची तोडफोड केली जाते, कधी दगडफेक, तर आता थेट बारला आग लावण्यात आली असल्याचं आपण पाहतोय. मात्र ही आग का लावली हे कळू शकलेलं नाही. मात्र आता याकडे प्रशासनानं लक्ष देणं आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार सोहळा पार पडल्यावरती दिल्लीहून मुंबईला परतताना विमानात एक सुंदर क्षण अशोक सराफ यांनी अनुभवला. अशोक सराफ यांच्या फ्लाईट कॅप्टन भाचीनं त्यांना खास अनाउन्समेंट करत त्यांचा सन्मान केला. अशोक मामा यांना मिळालेला हा आदर पाहून आनंद आणि अभिमान वाटतो, असं त्यांनी फ्लाइट कैप्टन भाची आदिती परांजपे, जिन्हें हाल ही में भारत सरकार ने पद्मश्री से सम्मानित किया है और मुझे गर्व है कि आज मैं ये उड़ान आज मेरे लिए बहुत खास है. मेरे अंकल श्री अशोक सराफ हमारे साथ इस विमान में यात्रा कर रहे हैं, जिन्हें हाल ही में भारत सरकार ने पद्मश्री से सम्मानित किया है और मुझे गर्व है कि आज मैं उन्हें मुंबई तक फ्लाई कर रही हूँ. मैं आप सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज तालियों से आप उनका अभिनंदन करें और उनका स्वागत करें. Very good evening, ladies and gentlemen. I am your captain Aditi Paranjpe. A very warm welcome to all of you on flight 6864 service from Delhi to Mumbai. It's a very special and emotional flight for me. We are honored to have on board my uncle Mr. Ashok Saraf, who has recently been awarded prestigious Padma Shri by Government of India. As his niece and as your captain, it fills me with immense pride to fly him home today. Please join me and my entire crew in congratulating him. And thank you all. Have a safe flight. आणि आता बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर व्हॉट्सअपने ॲपल वापरकर्त्यांसाठी स्वतंत्र ॲप आणलं. मेटाने या आयपॅड ॲपची घोषणा केली. हे नवीन ॲप व्हॉट्सअपच्या आयफोन आवृत्तीसारखंच काम करते. नव्या ॲपद्वारे वापरकर्त्यांना एकाच वेळी 32 जणांसोबत ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा ही आता मिळणार आहे. यात युजर्स आपली स्क्रीनही शेअर करू शकतात. फ्रंट आणि रिअर कॅमेरा सुद्धा स्विच करू शकतात. ग्राफिक्सच्या माध्यमातून अपडेट जाणून घेतोय. 32 जणांसोबत एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येणार आहे. वापरकर्ते स्क्रीन सुद्धा शेअर करू शकणार आहेत. फ्रंट रिअर कॅमेरा स्विच करू शकतील. वैयक्तिक संदेशासाठी चॅट लॉकची ही सुविधा असेल. व्हॉट्सअपसाठी आयफोन इंटरनेट सोबत जोडणं गरजेचं नाही आहे. तर या नवीन ॲपची जी वैशिष्ट्य आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतली आहे. यानंतरची बातमी ट्रम्प प्रशासनाच्या एका धक्कादायक निर्णयाची. डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी विद्यार्थ्यांना एक मोठा धक्का दिला. बघा, ट्रम्प प्रशासनानं जगभरातील विद्यार्थ्यांच्या विजासाठीच्या मुलाखती थांबवल्या. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत या मुलाखती थांबवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अमेरिकेची दारं बंद झाली आहेत. दूतावासानं वेळ दिलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती मात्र होणार आहेत. मुलाखतीला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स तपासण्याच्या सूचना त्या देखील आता देण्यात आलेल्या आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अधिकचे अपडेट आता जाणून घेणार आहोत. जगभरातील विद्यार्थी
राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत मुलाखती थांबवलेल्या आहेत. दूतावासानं वेळ दिलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती मात्र होणार आहेत. मुलाखतीत येणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स देखील तपासण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. इस्रायल गाझा पट्टीबाबत अमेरिकन झालेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. या निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने परदेशी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ही मोठी बातमी आपण बघितली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची मात्र जोडी तुटली असल्याचं कळतंय बघा. कारण मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमेरिकन सरकारच्या कार्यक्षमता विभागाच्या म्हणजे DOGEचा राजीनामा दिलाय. ट्रम्प प्रशासनानं आणलेल्या वन बिग ब्युटिफुल बिलमुळे मस्क नाराज होते. अखेर ट्रम्प यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करणाऱ्या मस्क यांनी ते पद सोडण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. इस्रायलने हवाई हल्ला करत हमासचा नेता मोहम्मद सिन्वारचा खात्मा केला. मोहम्मद सिन्वार हा हमासचा गाझा युनिटचा प्रमुख होता. हमासचा माजी नेता सिन्वार याचा तो धाकटा भाऊ. तर ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायलने यामा सिन्वारचाही खात्मा केलेला होता आणि त्यानंतर मोहम्मद सिन्वार हमासच्या गाझा युनिटचा प्रमुख बनला. मात्र त्याचाही खात्मा करत आता इस्रायलने हमासला मोठा दणका दिलाय. यानंतर मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मान्सून संदर्भातल्या अपडेट्स. जालन्यातील बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी आणि माहेर भायगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे पावसामुळे शेतात पाणी साचले. वाकुळणी या ठिकाणी सुकना नदीला पूर आला. जालन्यातील पावसाचे ड्रोन दृश्य योगेश पाटील लबडे यांनी टिपले. सांगलीच्या चांदोली परिसरात गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे डोंगर रांगा हिरवाईनं नटल्याय. जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी वातावरण आल्हाददायक झालंय. चांदोलीमध्ये मनमोहक धबधबे कोसळू लागलेले आहेत. साताऱ्यातील अखेर ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो झालाय. माण तालुक्यातील दहिवडीसह मसवड परिसरामध्ये सलग 5 ते 6 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. माणगंगा नदी दुथडी भरून वाहते. राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला. पंढरपूरमधल्या माळशिरस तालुक्यातील गिरजणी या ठिकाणी तलाव पावसानं तुडुंब भरला. सततच्या पावसामुळे गिरजणी इथला धबधबा प्रवाहित झालेला आहे. या धबधब्यांचं नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी पर्यटक या भागात गर्दी करत आहेत. दमदार पावसामुळे अहिल्यानगरमधील आंबित धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. याशिवाय आपण जर बघितलं तर अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात हे धरण आहे. मात्र गेला आठवडाभर सर्वदूर पाऊस कोसळतोय. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस भरणारं हे धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो झालेलं आहे. आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसलाय. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्या कोर्टाकडूनच स्थगिती देण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या कोर्टाचा ट्रम्प सरकारला हा अतिशय मोठा झटका आता बघायला मिळतोय. अमेरिकेच्या कोर्टाकडून टॅरिफला स्थगिती देण्यात आली असल्याचं आपण पाहतोय. एकंदरीत आपण जर बघितलं तर या दरम्यान आता थेट टॅरिफवर स्थगिती देण्यात आल्यानं हा ट्रम्प यांना मोठा झटका असेल. टॅरिफ धोरणाला थेट स्थगिती देण्यात आली असल्याचं आपण पाहतोय. ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अमेरिकेच्या कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा या अंतर्गत लादलेल्या लिबरेशन डे टॅरिफवरती बंदी घातली आहे. आणि या टॅरिफमध्ये सर्व देशांवर 10% टॅरिफ आणि काही देशांवर जास्त टॅरिफचा समावेश होता, ज्याला स्थगिती मिळाली आहे. अधिकची माहिती या संदर्भात मुख्य संपादक निलेश खरे सर यांच्याकडून आपण घेऊयात. सर, आपण बघतोय टॅरिफ धोरण जे ट्रम्प यांनी लादलेलं होतं त्याला थेट स्थगिती देण्यात आली. याचा कसा परिणाम अमेरिकेवर होणार आहे, काय अपडेट? मुख्यतः याचा अमेरिकेवर परिणाम होणार यापेक्षा भारतावर याचा काय परिणाम होणार
या मुद्द्यांवर जर नजर टाकली तर आज शेअर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ग्रीन सिग्नल्स हे मिळताना पाहायला मिळू शकतात. आज बाजारामध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. निर्देशांकामध्ये मोठी घसरण गेल्या काळामध्ये जी झाली ट्रम्प प्रशासनानं घेतलेल्या टेरिफच्या निर्णयाचा, त्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यामुळे आज अनेक शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या शेअर बाजारांमध्येही उत्तम असा प्रतिसाद या निर्णयाला मिळताना पाहायला मिळतोय. दरम्यान अमेरिकन सरकारनं, ट्रम्प सरकारनं तातडीनं या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल केलेलं आहे. मात्र असं असलं तरी ट्रम्प प्रशासनानं घेतलेल्या निर्णयांना स्थानिक कोर्ट मान्यता देत नाही. याचा सकारात्मक असा परिणाम जो आहे तो बाजारांवर पाहायला मिळतोय आणि निश्चितपणे आज बाजारामध्ये मोठी वाढ जी आहे ते पाहायला मिळेल आणि त्यामुळे शॉर्ट सेलिंग पण बाजारात पाहायला मिळू शकतं. आज मंथली एक्सपायरी आहे आणि त्यामुळे मंथली एक्सपायरी आणि त्याचबरोबर आलेला निर्णय याचा फायदा निश्चितपणे गुंतवणूकदार उचलताना आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीतच म्हणजे संपूर्ण जगावरच याचा परिणाम बघायला मिळू शकतो. धन्यवाद सर दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. आपण बघतोय टॅरिफ धोरणाला स्थगिती देण्यात आलेली आणि त्यामुळे ट्रम्प यांना हा मोठा झटका बसला असल्याचं आपण पाहतोय. एकंदरीत या कायद्यामध्ये व्यापक टेरिफला परवानगी नाही आणि व्यापारी तूट ही असामान्य आणि असाधारण धोका आहे अशी ग्राह्य धरली जाऊ शकत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. अधिकचे अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय. अमेरिकेच्या कोर्टाकडून लिबरेशन डे टॅरिफवरती बंदी लादण्यात आलेली आहे. सर्व देशांवर 10% टॅरिफ, काही देशांवर जास्त टॅरिफचा समावेश होता. ट्रम्प यांनी IEEPAचा वापर करून टॅरिफ लादणं बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. या कायद्यामध्ये अशा व्यापक टॅरिफला परवानगी नाही आहे. तूट असामान्य असाधारण धोका म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही असं सुद्धा या दरम्यान कोर्टानं म्हटलेलं आहे. निश्चितच हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका म्हणावा लागणार आहे. आणि आता बातमी पावसासंदर्भातली, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागानं आज ऑरेंज अलर्ट दिलाय. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास किंवा कुठलीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढावल्यास NDRFची एक टीम तैनात करण्यात आली आहे. मालवण कट्टा या ठिकाणी ही टीम सध्या दाखल झाली. संपूर्ण जिल्ह्यात ही टीम कार्य करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक NDRFची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथे दाखल झालेली आहे आणि कुठलीही फ्लड सिच्युएशन, पूरसदृश परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी टीम पूर्ण सुसज्ज आहे. सध्या शॉर्ट नोटीसमध्ये 15 लोकांची टीम इथे दाखल झालेली आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आणखीन 7 ते 8 रेस्क्युअर्स टीममध्ये दाखल होणार आहे. आणि इतर काही पावसासंदर्भातले अपडेट्स वेगवान स्वरूपात. जुन्नरच्या शिवनेरी हापूस तोडणीला सुरुवात झाली. अशातच येणेर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्यामुळे शिवनेरी हापूसचं नुकसान झालेलं आहे. जुन्नर तहसीलदारांनी भर पावसामध्ये शिवनेरी हापूस बागांची पाहणी केली आहे. नुकसानीची चिंता व्यक्त करत तातडीने पंचनामे करण्यासही सुरुवात केली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं भुईमुगाच्या शेंगा जमिनीतच कुजल्या. उन्हाळी कांदा, सोयाबीन, उशिरा पेरणी झालेल्या ज्वारीला देखील पावसाचा फटका बसला. बुलढाण्यामध्ये खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव या ठिकाणी आंबे टाकली, आटळी आणि पळशी या गाव परिसरामध्ये तुफान पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील सर्व शेती पाण्याखाली गेली. शेतात गुडघाभर पाणी साचलं. यामुळे शेतीला तलावाचं स्वरूप आलं. पावसानं धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे कोथिंबीर मातीमोल झाली आहे. नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा आहे. शेतकऱ्यांना भातपीक मळणीसाठी ठेवलेला संपूर्ण पाण्याखाली गेलाय. त्यामुळे भातपीक अक्षरशः शेतात भुईसपाट झाला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं या दरम्यान मोठं नुकसान झालंय.
बातमी आपण सविस्तर बघूयात. बांगलादेशींची मुंबईमध्ये घुसखोरी कमी होती की काय? आता त्यांनी थेट मुंबईचे आद्य नागरिक कोळी बांधवांवर भाईगिरी करायला सुरुवात केली आहे. त्यांनी भाऊच्या धक्क्यावर मराठी कोळी बांधवांनाच धक्का देण्याचा कट रचलाय आणि त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट बघूयात. भूमिपुत्रांच्या मुळावर बांगलादेशी. कोळी बांधवांवर बांगलादेशींची भाईगिरी. भाऊच्या धक्क्यावर कोळी बांधवांनाच धक्का. सात बेटांच्या बनलेल्या या मुंबईचे मूळ भूमिपुत्र हे कोळी बांधव. मासेमारी करून उदरनिर्वाह हा कोळी बांधवांचा शेकडो वर्षांचा व्यवसाय. मात्र सध्या या मुंबईच्या मूळ नागरिकांच्या मुळावर बांगलादेशी उठले. होय, तुम्ही जे ऐकताय ते अगदी सत्य आहे. मराठमोळ्या मुंबईतील प्रसिद्ध अशा भाऊच्या धक्क्यावर बांगलादेशी बांडगुळ उगवली असून त्यांनी आपल्या दहशतीनं कोळी बांधवांना बेजार केलाय. भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडतंय पाहूया. भाऊच्या धक्क्यावर बांगलादेशींनी थाटला व्यवसाय. कोळी बांधवांच्या जागा बांगलादेशींनी बळकावल्या. बांगलादेशींची कोळी बांधवांवर दमदाटी करत दादागिरी. कोळी बांधवांना व्यवसाय करण्यास अनेक अडचणी. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी कोळी बांधवांना ही बांगलादेशी त्रास देत असल्याचं समोर आलं. मात्र आतापर्यंत त्यांच्या विरोधात ठोस कारवाई न झाल्यानं या सर्व कोळी बांधवांनी बंदरे आणि विकास मंत्री नितेश राणेंकडे आपल्या व्यथा मांडल्या आणि त्यानंतर नितेश राणेंनी भाऊच्या धक्क्याला भेट देत या बांगलादेशींना आपल्या शब्दात कडक दम भरलाय. भाऊच्या धक्क्यावर या भागावर इथे व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय, अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे. कुठलाही बांगलादेशी नाही, रोहिंग्या इथे त्यांना करण्याची परवानगी नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदू समाजालाच प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे. सर्व धर्म समभाव नावाची जे काही टेप रेकॉर्डर आहे आम्ही मानत नाही. इथे हा हिंदूंचा राष्ट्र आहे, हिंदूंनाच प्राधान्य मिळणार ही सरळ स्पष्ट भूमिका आहे. एकीकडे सरकारची बांगलादेशींना देशातून हुसकावून लावण्याची मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे हेच बांगलादेशी राजरोसपणे मुंबईत वावरतायत आणि मराठी माणसाच्याच मुळावर उठलेत. त्यामुळे आता या बांगलादेशींचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे, इतकं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.